फ्लॅटच्या व्यवहारातील उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन कोपरगाव तालुक्यातील डौस खुर्द शिवारात एका 35 वर्षीय तरुणाची निगृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 10 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। असलम शहाबुद्दीन सय्यद वय 35 वर्ष, राहणार डौस खुर्द, तालुका कोपरगाव असे मयत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी मयताचे भाऊ रफिक शहाबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख, परवीन मुनीर शेख, फिरोज मुनीर शेख आणि साहिल मुनीर शेख सर्व राहणार खडक वसाहत डौस खुर्द, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मयत असलम शहाबुद्दीन सय्यद यांना आरोपींनी डौस खुर्द शिवारातील खडक वसाहत येथे शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आरोपी साहिल मुनीर शेख याने असलम सय्यद यांना चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्या छातीवर, डोक्याजवळ आणि कानाजवळ अनेक ठिकाणी चाकू खुपसले। आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण करून असलम सय्यद यांची हत्या केली। तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण केली। आरोपी फिरोज मुनीर शेख याने साक्षीदारांच्या तोंडावर विटाने मारून जखमी केले। आरोपी परवीन मुनीर शेख यांनी मयताची पत्नी हीच लाथाबुक्क्याने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे। याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।